संध्याकाळची वेळ आहे तरी मंडळाबरोबर आलाय. हे मंडळाविषयीचं प्रेम असतं. बा तुला कसं वाटतंय? छान. तुझ्या मनामध्ये काय आहे आता? गणपती जाऊ नाही वाटत आहे. बघा म्हणजे गणपती बाप्पा मंगल मूर्ती, म्हणजे अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी आले, मन भरून. गणपती नको जायला. बघा सगळ्या मुलांना वाटतं म्हणजे एवढं प्रेम देते त्या मुंबईकर. आमच्या मंडळाला 1971 साली आमच्या वरिष्ठ माणसाने स्थापना केली, गणरायाची स्थापना केली. त्याच्यानंतर मंडळ हे जोमात चालत, तिसरी पिढी आहे. आम्ही जे मंडळ चालवतोय ना ही आमची तिसरी पिढी आहे. दरवर्षी भाविक भक्तांना पावतो, ते काय सांगायला लागत नाही. दुसरी गोष्ट हे करते, कधी कोणतीही गोष्ट नाही बोलत नाहीत आणि मंडळ त्याच्यामुळे खूप मोठं झाले. वर्षात एका जागेवर गणपती हा बसतो, एकाच रूपात. हाकेला धावणारा, नवसाला पावणारा हा भरेवाडीचा महाराजा पुढच्या वर्षी 55 वर्षात पदार्पण करत आहे. पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जोरात आणि होतकुरी पिढी आहे. त्याच्यामुळे निर्व्यसनी हे मंडळ आहे. कुठलंही गालबोट कधीच लागणार नाही आणि इथून पुढे लागलं नाही, इथून पाठीमागे लागला, इथून पुढे सुद्धा लागणार नाही. त्याची या मंडळाला प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी आहे. 1971 साली पहिला गणपती आमचा हा बाहेर बसला. त्यावेळेला आमच्याकडे काही सुद्धा नव्हतं. मुंबईने 2-2 रुपये वर्गणी काढून आम्हाला प्लास्टिकचा कागद घेऊन दिला. त्यावेळेला मी 6वीला होतो. 6वीला असल्यापासून मंडळ चालवलं बरेच दिवस आम्ही चालवत होतो. त्यानंतर गणपतीच्या कृपेनं, आमच्या नवसाच्या राजाच्या कृपेनं आमच्या मंडळाची ही एक नंबर आहे. मुलांचा सपोर्ट हा 1 नंबर असतो. कोणत्याही एक जुटींचा हा, सर्वांचा एकोप्याचा हा 54 वर्ष आहे आमचा. या ठिकाणी भरेवाडीचा महाराजा आणि भरेवाडीच्या महाराजाची भव्य अशी मिरवणूक, अतिशय असा हा नवसाला पावणारा महाराजा आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत. तर मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आपण जाणून घ्यायचं आहे की किती वर्ष झाली आणि कशा पद्धतीनं महाराजा हा नवसाला पावतो. आमच्या मंडळाला 1971 साली आमच्या वरिष्ठ माणसाने स्थापना केली, गणरायाची स्थापना केली. त्याच्यानंतर मंडळ हे
जोमात चालत तिसरी पिढी आहे. आम्ही जे मंडळ चालवतोय ना ही आमची तिसरी पिढी आहे. आमच्या अगोदरच्या पिढीनं पण चांगलं मंडळ चालवलं, त्याच्या अगोदरच्या पिढीनं पण चांगलं मंडळ चालवलं आणि आज आम्ही त्यांचं बघत आम्ही शिकलो आणि आज चांगल्या पद्धतीनं मंडळ चालवत आहे. ना कोणते गालबोट लागायची परंपरा आमची काही सुद्धा नाही आहे आणि मंडळ हे एकोप्याने चाललेलं मंडळ आहे. कधी कुणाची काही मजाक मस्ती किंवा काही सुद्धा नाही. दुसरी गोष्ट, गणपती हा दरवर्षी भाविक भक्तांना पावतो, ते काय सांगायला लागत नाही. दुसरी गोष्ट, या मंडळाला स्पॉन्सरशिप मजबूत आहे की कोणता विषय काढला आणि कोण नाही बोलत त्याचं होत नाही. बाहेरचे म्हणा किंवा गावामधले भरपूर कार्यकर्ते आहेत, कधी कोणतीही गोष्ट नाही बोलत नाहीत आणि मंडळ त्याच्यामुळे खूप मोठं झालं. आता जवळजवळ आपण बघतोय 100 ते 150 मुलं या ठिकाणी आहेत, तरी कोणत्या प्रकारचं म्हणजे गालबोट नाही किंवा भांडण तंटा नाही. काय सुद्धा नाही. अगदी अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक. या ठिकाणी ज्येष्ठ कार्यकर्ते सुद्धा आहेत मंडळाचे. काय सांगाल, एवढं तुम्ही कसं मॅनेज करता? तसं बघितलं तर 1971 पासून आज 2025 पर्यंत ह्या मंडळ एका जाग्यावर एका रूपात असलेला एक गणपती. कराड दक्षिण मध्ये एक असं देवस्थान आहे भैरवनाथ, त्याच्यामध्ये भरेवाडी गाव आहे. त्या भरेवाडी गावामध्ये फक्त असं एक मंडळ आहे, नवतरुण गणेश दुर्गोत्सव मंडळ. त्यानं आज 54 वर्ष पूर्ण केली. आमच्या परंपरेनं आम्हाला एक पाया रचून दिला. ह्या पायाला आम्ही कळस लावला आणि कळस इथून पुढची पिढी लावेल अशी अपेक्षा आहे मंडळाची. 54 वर्षात एका जाग्यावर गणपती हा बसतो, एकाच रूपात. हाकेला धावणारा नवसाला पावणारा हा भरेवाडीचा महाराजा पुढच्या वर्षी 55 वर्षात पदार्पण करत आहे. पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जोरात आणि होतकुरी पिढी आहे. त्याच्यामुळे निर्व्यसनी हे मंडळ आहे. कुठलंही गालबोट कधीच लागणार नाही आणि इथून पुढे लागला नाही, इथून पाठीमागे लागला, इथून पुढे सुद्धा लागणार नाही. त्याची या मंडळाला प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी आहे. गणपती 3 महिने बसायच्या अगोदर कार्यकर्त्यांची तयारी असती. मी हे देतो, जिथं कमी तिथं आम्ही, असे भरपूर लोक आहेत या मंडळातील. जिथं कमी आहे तिथं मी आहे अशी म्हणणारे आमच्या मंडळाचे भरपूर कार्यकर्ते आहेत. धन्यवाद. एकनाथ काजरे आपलं मंडळाचे आमच्या माजी अध्यक्ष, मंडळाचे माजी अध्यक्ष आणि सगळ्यात मला वाटते जुने कार्यकर्ते. खरा पायाम आणि जमलेले तमाम आमचे सहकारी आणि तरुण वर्ग, तरुण पिढी यांनी चांगल्या पद्धतीने कामकाज चाललंय. 1971 साली पहिला गणपती आमचा हा बाहेर बसला. त्यावेळेला आमच्याकडे काही सुद्धा नव्हतं. मुंबईने 2-2 रुपये वर्गणी काढून आम्हाला प्लास्टिकचा कागद घेऊन दिला. त्यावेळेला मी 6वीला होतो. 6वीला असल्यापासून मंडळ चालवलं. बरेच दिवस आम्ही चालवत होतो. त्यानंतर गणपतीच्या कृपेनं, आमच्या नवसाच्या राजाच्या कृपेनं आम्ही एक लहानसं घर म्हणजे शेड गणपतीसाठी बनवलं आणि ते आता चांगल्या प्रकारे चाललेलं आहे मंडळ. आम्ही पहिली पिढी, आमच्या नंतरची आता बोलत होते लक्ष्मण गावडे दुसरी पिढी आणि आता तिसरी पिढी पुढे येत आहे. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा जुने कार्यकर्ते होते, पण त्यावेळेला मंडळ आमचं घरात गणपती बसवत होतं. हा गणपती बाहेर आणायला माननीय श्रीपती अर्जुना काळुगडे, खाशाबाद ज्ञानू शेलटे ह्या 2 माणसांनी फार मोठा पुढाकार घेऊन हे मंडळ आमचं रस्त्यावर साध्या मंडपमध्ये चालू केलं आणि ते आता फार 54 वर्षाचं झालं आणि फार मोठं झालेलं आहे. देणगीदार असे आहेत की तिथं कुठं कमी तिथं आम्ही असे म्हणणारे भरपूर देणगीदार आहेत आणि त्याच्या आशीर्वादानं या महाराजाच्या कुणाला काही कमी पडलेलं नाही. भैरवनाथाच्या कृपेनं सुद्धा मंडळ आमचं चांगलं चाललंय. मुंबईला एक मुलगा जातो पण बिनकामाचा कधी एकही दिवस बसत नाही. त्याला गेल्या अशा राजाच्या कृपेनं, भैरवनाथाच्या कृपेनं काम लागतं. एवढं बोलतो आणि मी संपवतो. धन्यवाद. खूप छान असं आता मंडळाचे आपण एक गणपतीचा जय जयकार. आणि मला वाटतंय महाराष्ट्रातलं पहिलं मंडळ असं असेल की 2032 पर्यंत मूर्ती बुक आहे. आणि आता आपण एवढे बघितलं 100-150 पोरं असतील सगळी मंडळाची, जास्तच असतील, पण कुठलंही भांडण तंटा नाही, काय नाही, सगळे एकोप्यानं. आणि एवढं भरेवाडीच्या महाराजाची एवढी कीर्तिमान आहे की आपल्या अखंड भागात, जिल्ह्यात, तालुक्यात आणि महाराष्ट्रात या भरेवाडीच्या महाराजाचं नाव आहे. आणि असंच मोठं नाव करण्यासाठी हे कार्यकर्ते जीवाचं रान करतायत. त्यांना भावी आयुष्यासाठी, त्यांच्या समृद्धीसाठी शुभेच्छा देतो. आणि आता आपण बघितलं तर गणपतीच्या गळ्यात जवळजवळ 50,000च्या वरती माळा असतील नुकतं आणि देणगीदार वेगळे आणि नवसाच्या माळा आहेत. इतकं म्हणजे हे आहे. आणि सामाजिक सुद्धा काम आहे. सर्व सामाजिक कार्य करत असतो. मंडळाचे प्रत्येक कार्य आम्ही जून महिन्यापासूनच, आता गणपती बसणार ना त्याच्या 2 महिना अगोदर आम्हाला सगळं मॅनेजमेंट करावं लागतं.
कारण का मंडळ हे एकट्याचं नसतं. मंडळ हे सर्वांचा विचार घेऊन चालावं लागतं. कधी कमी होतं, कधी जास्त होतं, पण सगळी आताच्या या यंग पिढीला आम्ही सांगतो की अजून चांगलं ह्याच्या प्रकारे ह्याच्यापेक्षा चांगलं मंडळात होणार. ही यंग पिढी आहे ना, जी आम्हाला साथ देते ना, ती एक नंबर आहे. ह्याच्यामध्ये काय नाही, कोणता खर्च असला की आम्ही करतोय, काय कमी नाही पडलं पाहिजे, आम्ही करतोय. आणि त्याचप्रमाणे दुर्गादेवीचा उत्सव आता 15 दिवसावाला आहे. ह्याच्यापेक्षा दुर्गादेवीचा उत्सव एक नंबर होतो. फक्त हेच की विसर्जन आमच्या भरेवाडीमध्ये होतं, त्याच्यामुळे गोटेवाडीमध्ये विसर्जन करता येत नाही. देवी माता आम्ही भरेवाडीच्या धरणामध्येच विसर्जन करतो. बरोबर आहे बा. इकडे देवाची आमची ख्याती आहे, चांगलं आहे, आम्हाला चांगला सपोर्ट करतो आणि आमच्या पाठीशी आहे. असंच गणपती बाप्पाने आमच्या पाठीशी कायम राहावं. बहिरी जशी साथ आहे तशी गणपतीची साथ कायम स्वरूपी आहे आणि राहावी हीच श्रीच्या चरणी प्रार्थना करतो. आता आपण बघतोय अगदी उगवती पिढी सुद्धा आहे या ठिकाणी. अतिशय लहान मुलगा भरेवाडीत आता संध्याकाळची वेळ आहे तरी मंडळाबरोबर आलाय. हे मंडळाविषयीच प्रेम असतं. बा तुला कसं वाटतंय छान. मंडळात आता तू आलायस मंडळाबरोबर, काय आणि म्हणजे तुझ्या मनामध्ये काय आहे आता? गणपती जाऊ नाही वाटत आहे. बघा म्हणजे गणपती बाप्पा मंगल मूर्ती, म्हणजे अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी आले, मन भरून आलंय त्याचं. गणपती जाऊन मला असं वाटतंय की गणपती नको जायला. बघा सगळ्या मुलांना वाटतं, म्हणजे एवढं प्रेम देते त्या मुंबईकर. मला वाटतं 2-4 दिवस नाश्ता येत असतील, पण एवढं पोरं सगळी करतात लहान मुलं. खरोखरच कौतुक वाटतं या मंडळाचं आणि हेवा सुद्धा वाटतो. या कराड दक्षिण मध्ये असं एक मंडळ आहे की नवसाला पावणारा हा महाराजा सर्वांना असंच श्रद्धा भक्ती देत जावं आणि समृद्धी देव. अध्यक्ष या 2 शब्द बोला. अध्यक्ष या. काय बोलणार साहेब, मंडळाची ही एक नंबर आहे. मुलांचा सपोर्ट हा एक नंबर असतो. कोणत्याही एक जुटींचा हा सर्वांचा एकोप्याचा हा 54 वर्ष आहे आमचा. त्याच्यामुळे बोलण्यासारखं पुढील वर्षी तुम्हाला याच्यापेक्षा आणखी चांगला 55 वर्ष असल्यामुळे तुम्हाला आणखी चांगलं भरपूर काही देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्ही आमच्या मंडळाला भेट द्यावी आणि असंच ब्लॉग बनवा आमच्या मंडळाचा. हीच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. ओके, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी विजय.